नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जी की बघा 28 जून 2026 रोजी परीक्षा होणार आहे। तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय तो म्हणजे बालमानसशास्त्र। तर बालमानसशास्त्र या विषयाचे आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते असे आयएमपी प्रश्न, अति महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, बघा आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। प्रश्न काय बघा, मानव विकासाचा काय मानव विकासाचा सर्वात वेगवान टप्पा कोणता आहे? बघा पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मानव विकासाचा सर्वात वेगवान टप्पा कोणता आहे? सर्वात वेगवान टप्पा आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी। पहा, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था। तर सर्वात वेगवान टप्पा मानव विकासामधील आहे तर तो आहे किशोरावस्था। कोणता? किशोरावस्था। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 किशोरावस्था हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, किशोरावस्था जी आहे ती सर्वात वेगवान विकास होणारी अवस्था आहे। बघा, हे सामान्यपणे 6 ते 12 वर्षापर्यंत असते आणि पूर्व किशोरावस्था विद्यार्थी मित्र 6 ते 9 वर्ष, त्यानंतर उत्तर किशोरावस्था जी आहे 9 ते 12 वर्ष। बघा, किशोरावस्थेचे दोन भाग पडतात, एक पूर्व किशोरावस्था आणि दुसरी आहे उत्तर किशोरावस्था। मग आता बघा, यामध्ये किशोरावस्था ही उत्तर बाल्यावस्था म्हणूनही ओळखली जाते। बघा, किशोरावस्थेला अजून एक नाव आहे ते म्हणजे उत्तर बाल्यावस्था म्हणूनही ती ओळखल्या जाते। आणि शालेय प्रवेश ही या अवस्थेतील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते। कुठली? तर विद्यार्थी काय या वयामध्ये शाळेमध्ये प्रवेश करतो पूर्व किशोरावस्थेमध्ये, आणि ही त्याच्या जीवनातील ज्या या अवस्थेमधील सर्वात महत्त्वाची घटना त्या ठिकाणी मानल्या जाते विद्यार्थी मित्रो। आता या अवस्थेमध्ये किशोरावस्था जी आहे या अवस्थेत प्रामाणिकपणा, खिलाडू वृत्ती, माता, न्यायवृत्ती, सहकार्य करणे, खरेपणा या गोष्टी विकसित होत असतात। बालकामध्ये कोणत्या गोष्टी विकसित होतात? यामध्ये प्रामाणिकपणा, खिलाडू वृत्ती, माता, न्यायवृत्ती, सहकार्य वृत्ती जी आहे, खरेपणा या गोष्टी काय होतात? या विकसित होतात आणि समाजात या अवस्थेतील जी मुले आहेत ही शाळकरी म्हणून मानली ओळखली जातात। ओके, ही काय शाळकरी म्हणून ओळखली जात असतात। क्लिअर आहे सर्वांना? पहा, आता विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे किशोरावस्था जी आहे तर या किशोरावस्थेमध्ये काय होत असतं? तर किशोरावस्थेमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास जो आहे हा झपाट्याने होत असतो। बघा, किशोरावस्थेमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास हा खूप झपाट्याने होत असतो। ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आणि जर तुम्हाला या प्रश्नांची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रो। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, जीन पियाजे जीन पियाजे यांच्या मते 7 ते 11 वयोगटातील मुलं कोणत्या टप्प्यात असतात? बघा, जीन पियाजे यांनी काय केलेलं आहे, विकासाचे एकूण 4 टप्पे सांगितलेले आहेत। विकासाचे 4 टप्पे सांगितलेले आहेत। बघा, टीईटी 2016 मधील पेपर 2 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। पहा, संवेदनग्राही टप्पा, पूर्व संकल्पनात्मक टप्पा, ठोस संक्रियात्मक टप्पा आणि औपचारिक संक्रियात्मक टप्पा। तर विद्यार्थी मित्रो, जो 7 ते 11 वयोगटाचा टप्पा येतो हा येतो ठोस संक्रियात्मक। ओके, बघा, ठोस संक्रियात्मक टप्पा ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। आता याचं स्पष्टीकरण थोडंसं समजून घेऊया। बघा, ठोस संक्रियात्मक टप्पा या टप्प्यात प्रामुख्याने मुले काय करतात? हे तर्कशुद्ध विचार करायला लागतात। काय? तर्कशुद्धपणे विचार त्या ठिकाणी ते करायला लागतात आणि पण प्रत्यक्ष गोष्टीवर आधारित। ओके, कशा? तर्कशुद्ध विचार करतात, मात्र ते प्रत्यक्ष गोष्टीवर आधारित त्या ठिकाणी तर्कशुद्ध विचार हे करायला लागत असतात। ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अनुवंशावर संशोधन करणाऱ्या रिकामी जागा शास्त्रज्ञाने वाटाण्यावर संशोधन केले। आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रो तुम्हाला मी या ठिकाणी आयएमपी म्हणून लिहून देतो, कारण आतापर्यंत अनुवंश आणि परिसर हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर आपल्याला बालमानसशास्त्रामध्ये हा प्रश्न 3 ते 4 वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे। मग बघा, अनुवंशावर संशोधन करत असताना वाटाण्यावर प्रयोग कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे? अर्नॉल्ड गिझेल, एबिंगहॉस, ग्रेगॉर मेंडेल आणि एडवर्ड स्नोडेन। ओके, तो कोणी केलेला आहे? विद्यार्थी मित्र, ग्रेगॉर मेंडेल जो आहे तो ग्रेगॉर मेंडेल ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यांनी अनुवंशासंबंधी संशोधन करत असताना
वाटाण्यावरती प्रयोग केला होता. ओके, अनुवंश संबंधी संशोधन करताना वाटाण्यावर प्रयोग जो आहे ग्रेगोर मेंडेल यांनी केलेला आहे. आता बघा यांनी काय सांगितलं, हे जे त्यांनी वाटाण्यावर जो प्रयोग केला यामध्ये स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा 1860 मध्ये अनुवंशासंबंधी ग्रेगोर मेंडेलने वाटाण्यावर संशोधन केले. नवजात पिढी जी आहे, नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुणधर्म जे आहेत ते संक्रमित होतात. आई वडिलांकडून 50% गुणदोष येतात, आजी आजोबांकडून 25% आणि पणजी पंजोबाकडून 25%. अशा पद्धतीनं जे गुणदोष आहेत हे मागील 3 पिढ्यांपासून काय होतात, ते बालकामध्ये संक्रमित होत असतात, असं त्यांनी या संशोधनातून निष्पन्न केलं. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रयत्न व चुका. ओके, प्रयत्न आणि चुका हा सिद्धांत कोणी मांडला? प्रयत्न आणि चुका हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, पॅव्लॉन, थॉर्नडाईक, स्किनर आणि कोहलबर्ग. तर प्रयत्न आणि चुका हा जो सिद्धांत आहे विद्यार्थी मित्र हा कोणाचा आहे, तर हा थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाचा आहे. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, थॉर्नडाईक काय, थॉर्नडाईक याने कशावरती प्रयोग केला होता, तर मांजरीवरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईक याने मांजरीवरती प्रयोग केला होता. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पॅव्लॉन, पॅव्लॉनचा कोणता आहे, अभिजात अभिसंधान. ओके, पॅव्लॉनचा प्रयोग कोणता आहे बघा, प्रयत्न व चुका कोणाचा आहे, हा थॉर्नडाईक याचा आहे. ओके, पॅव्लॉनचा कोणता आहे, तर पॅव्लॉनचा आहे विद्यार्थी मित्र अभिजात अभिसंधान. पॅव्लॉनचा सिद्धांत कोणता आहे, अभिजात अभिसंधान हा सिद्धांत त्यांचा येतो. ओके, आणि या कोणावरती केला होता पॅव्लॉन यांनी, तर कुत्र्यावर प्रयोग केला होता. ओके, कृत्रिम चेतकाद्वारे काय, तर नैसर्गिक प्रतिसाद त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आहे अभिजात अभिसंधान. स्किनर, स्किनरचं काय, स्किनरचा होता विद्यार्थी मित्र साधक अभिसंधान, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग ज्याला आपण म्हणतो, साधक अभिसंधान स्किनर. ओके, आणि कशावरती केला होता, तर स्किनर याने कबुतरावरती हा प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र. ओके, स्किनरने कशावर प्रयोग केला होता, तर स्किनरने कबुतरावरती प्रयोग हा जो केलेला होता. ओके, स्किनर बॉक्स आपण मागील सेशन मध्ये बघितलं होतं. तर या टाईपचे होतं. आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय विद्यार्थी मित्र, थॉर्नडाईक आहे. ओके, प्रयत्न आणि चुका हा सिद्धांत कोणाचा आहे, तर थॉर्नडाईक यांचा हा सिद्धांत आहे. ओके, चलो क्लिअर आहे सर्वांना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. चुका आणि शिका हा जो सिद्धांत आहे हा थॉर्नडाईक शास्त्रज्ञांनी मांडला. आता याबाबत थोडंसं स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा 1898 साली त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स नावाच्या ग्रंथामध्ये ही उपपत्ती मांडली. ओके, कशामध्ये मांडलेली आहे, ॲनिमल इंटेलिजन्स हा त्यांचा जो ग्रंथ आहे मानसशास्त्राचा त्यावरती त्यांनी मांडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र थॉर्नडाईक यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबडा इत्यादी प्राण्यांवरती प्रयोग केले होते. ओके, इत्यादी प्राण्यांवरती त्यांनी प्रयोग केले होते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? आपण आताच बघितलं विद्यार्थी मित्र, अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे ती कोणी मांडलेली आहे, स्किनर, कोहलर, पॅव्लॉन की यापैकी नाही. आपण आताच बघितलं अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती कोणाची आहे, ही आहे पॅव्लॉन यांची. कशावरती होतं, पॅव्लॉन यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके, बघा यामध्ये काय आहे, तर कृत्रिम चेतक जे असतात. ओके, कृत्रिम चेतक, कृत्रिम चेतक म्हणजे काय, चेतक म्हणजे गोष्ट. ओके, म्हणजे कृत्रिम गोष्टीद्वारे नैसर्गिक प्रतिसाद. ओके, कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक क्रिया, कृत्रिम चेतकाद्वारे काय तर नैसर्गिक क्रिया या ठिकाणी प्राप्त करता येते. ओके, बघा अभिजात अभिसंधान उत्पत्ती हे रशियन शरीरविज्ञान मानसशास्त्रज्ञ, ओके रशियन शरीरविज्ञान मानसशास्त्रज्ञ डॉक्टर इव्हान पेट्रोविच पॅव्लॉन यांनी मांडलं. ओके, पूर्ण नाव काय याचं, डॉक्टर इव्हान पेट्रोविच पॅव्लॉन हे यांचं पूर्ण नाव आहे. बघा आता या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय, बालकाच्या जीवनात शैक्षणिक महत्व जे आहे काय असणार आहे या ठिकाणी अभिजात अभिसंधान उत्पत्तीचं, तर अभिसंधानामुळे अध्ययनाची सवय बालकांना लावता येते, मुलांच्या वृत्ती त्या ठिकाणी बदलता येतात, बालकांना योग्य सवयी व त्यांचे वाईट वर्तन जे आहे ते नष्ट करता येते. ओके, योग्य सवयी लावून त्या बालकांचे जे वाईट वर्तन आहे हे अभिजात अभिसंधान या उपपत्तीद्वारे आपल्याला काय शैक्षणिक महत्व आहे याचं याद्वारे हे नष्ट देखील करता येते. ओके, चला सर्वांना होप हा पॉईंट समजला असेल. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे.
आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल, पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर बघा उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण. ओके, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली. कोणी मांडलेली आहे? ओके, उद्दिष्टांचं जे श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे हे कोणी केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्र, उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण हे कोणी केलेलं आहे? तर डॉक्टर ब्लूम यांनी केलं आहे. कोणी केलं आहे? डॉक्टर ब्लूम. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. डॉक्टर ब्लूम म्हटलं की उद्दिष्ट जे आहेत, ओके, उद्दिष्टे यांचं काय? तर श्रेणीबद्ध वर्गीकरण. मग डॉक्टर ब्लूम जे आहेत यांनी उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण केलं. किती भागात केलं? तर एकूण 3 भाग जे काय उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये त्यांनी केली. त्यामध्ये त्यांनी बोधात्मक, भावनात्मक आणि विकासात्मक असे 3 टप्पे त्यामध्ये सांगितले. ओके, बघा आता उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. 1948 मध्ये त्यांनी हे वर्गीकरण केले आणि ते 3 विभागामध्ये केले. किती? एकूण 3 विभागामध्ये केले. मग ते 3 विभाग बघा, यामध्ये पहिला आहे बोधात्मक विभाग, ज्याला ज्ञानात्मक असेही म्हणतात, भावनात्मक, आणि तिसरा आहे तो क्रियात्मक क्षेत्र. ओके, बघा बोधात्मक क्षेत्र, भावनात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र अशा 3 क्षेत्रामध्ये डॉक्टर ब्लूम यांनी उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण जे आहे ते केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहे? तर टीईटी 2017 मधील प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत, ओके, टीचिंग मॉडेल्स, या टॉपिकवर आपल्याला 100% महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदद्वारे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. ओके, पहा, डॉक्टर ब्रूस जॉइस आसुबेल, ओके, डेव्हिड आसुबेल, ब्रुनर आणि रिचर्ड सचमन. तर बघा पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत? तर पृच्छा प्रतिमानाचे जनक आहेत रिचर्ड सचमन. ऑप्शन नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, रिचर्ड सचमन जे आहेत हे पृच्छा प्रतिमानाचे जनक म्हणून ओळखल्या जातात. आता अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थी मित्रो, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत? अध्यापन प्रतिमाने जनक. तर पहा, जी अध्यापनाची प्रतिमाने आहेत त्यांचे जनक म्हणून ब्रूस जॉइस आणि मार्शविल यांना ओळखले जाते. ओके, कोणाला? तर ब्रूस जॉइस आणि मार्शविल जे आहेत यांना अध्यापना प्रतिमानाचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ब्रूस जॉइस आणि मार्शविल. ओके, ब्रूस जॉइस आणि मार्शविल हे अध्यापन प्रतिमानाची जनक म्हणून ओळखल्या जातात. मग आता इतर जे 4 आहेत यापैकी काही महत्वाचे जे आहेत ते आपण समजून घेऊया. ओके, बघा आपल्याला विचारलेला पृच्छा प्रतिमान रिचर्ड सचमन आपण बघितलं. मग इतर बघा, या ठिकाणी हिल्डा टाबा जे आहेत हे उद्गमन प्रतिमानाचे जनक आहेत. कोण आहेत? हिल्डा टाबा हे उद्गमन प्रतिमानाचे जनक आहेत. जेरॉन ब्रुनर यांचे कोणत्या प्रतिमानाचे? संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे हे जनक आहेत. जीन पियाजे बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक आहेत. कोण? जीन पियाजे हे बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक आहेत. ओके, बघा परीक्षेमध्ये आपल्याला या 4 पैकी कुठल्याही जो आहे अध्यापन प्रतिमानावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. त्यामुळे सर्वांनी हा पॉइंट व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. बघा या ठिकाणी मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? वॅटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंड आणि मॅकडुगल. तर विद्यार्थी मित्र, दिलेल्या पर्यायापैकी वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? तर ते येतात वॅटसन. ओके, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून कोण जातं? वॅटसन हे काय आहेत? हे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहेत. ओके, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ. वॅटसन हे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली आहे? तर वॅटसन या मानसशास्त्रज्ञाने केली आहे. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा त्यानंतर मॅकडुगल जे आहेत, मॅकडुगल यांनी कशासंबंधी सांगितलं होतं? मानवी मनाचे शास्त्र. ओके, मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र.
मॅक्डुगल यांनी काय म्हटलंय, मानवी मनाचा अभ्यास या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. पहा या ठिकाणी अमेरिकेतील ओके काय अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन यांनी आणि मन आणि बोधात्मक विकास झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ओके यांनी काय मन आणि बोधात्मक विकास झुगारून दिला. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी व्याख्या जी आहे त्यांनी मानसशास्त्रज्ञाची केलेली आहे. ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. बघा कातड्यामध्ये निर्जीव पट्टा असेल ओके पट्टा या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी अंधारामध्ये कातड्याच्या त्या पट्ट्याला साप समजून कधी कधी आपण घाबरतो. तर या ठिकाणी हे कशाचं उदाहरण आहे, समावेश, मनाचा कल, इंद्रिय भ्रम की चित्तभ्रम. ओके कशाचा आहे विद्यार्थी मित्रो, तर हे आहे आपला इंद्रिय भ्रम. ओके इंद्रिय भ्रमाचं हे उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी इंद्रिय भ्रम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके बघा चित्तभ्रम म्हणजे काय, तर या ठिकाणी एखादी वस्तू आपल्याला काय जिवंत असल्यासारखी वाटणे किंवा एखादा मृत व्यक्ती आपल्या आजूबाजूला असं जाणवतं याला चित्तभ्रम असे म्हणतात. ओके समावेशामध्ये काय काय असतात गोष्टी या तुटक असतात मात्र आपल्याला त्या संपूर्ण एक दिसतात. ओके पहा या ठिकाणी जर आपण बघितलं तर असे तुटक स्वरूपाचे असतात तर हे आपल्याला काय करतो, ह्या वस्तू आपल्याला एक त्रिकोण दिसतो आपल्याला. आता बघा ऍक्च्युअल मध्ये हा त्रिकोण आहे का, नाही, पण आपण जर बघितला तर हा आपल्याला त्रिकोण वाटतो या टाइप मध्ये. तर हे कशाचं उदाहरण झालं, तर हे समावेशाचं झालं. ओके चित्तभ्रम निर्जीव किंवा मृत व्यक्ती जे आहेत हे आजूबाजूला असणे असे भास होतात आपल्याला, या चित्तभ्रम म्हणतात. इंद्रिय भ्रम निर्जीव या ठिकाणी बघा अजून एक सांगतो तुम्हाला, रस्त्यावर जर एखाद्या याचं बॉटलचं झाकण पडले असेल ते चमकते त्यावेळेस आपल्याला काय रस्त्यावर ते नाणे आहे ओके कॉइन आहे असा भास होतो. हे देखील इंद्रिय भ्रमाचंच उदाहरण झालं विद्यार्थी मित्र. ओके चला आणि कधी कधी आपण अंधारामध्ये काय जो पट्टा असतो पट्टा असा पडून असतो आणि या पट्ट्याला आपण काय समजतो, अंधारामध्ये साप समजतो किंवा दोरीला साप समजतात काही जण. तर हे उदाहरण कशाचं आहे, तर इंद्रिय भ्रमाचं हे उदाहरण आहे. ओके चला होप सर्वांना हे सर्व पॉईंट व्यवस्थित समजत असतील विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. त्या ठिकाणी बघा यानंतर याचं स्पष्टीकरण पहा. उद्दीपक अस्पष्ट असला ओके मानसशास्त्रीय भाषेमध्ये आपण समजून घेऊया. उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी ही बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून काय होतं, चुकीचा अर्थ त्या ठिकाणी लावला जात असतो. बघा जसं की रस्त्यावर पडलेल्या दुधाच्या बाटलीचे पूच ज्यावेळेस पुन्हा चकाकते ते आपल्याला रुपयाच्या नाण्यासारखे वाटते, हे एक उदाहरण आहे. हे उदाहरण आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरून जातो, हे देखील उदाहरण परीक्षेमध्ये आलेलं आहे. या दोन पैकी एक उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये कन्फर्म येत असतात विद्यार्थी मित्र. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे. ओके साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे, आपण यापूर्वी डिटेलमध्ये बघितलेला आहे. अल्बर्ट बांदुरा, B.F. स्किनर, डॉक्टर ब्लूम आणि थॉर्नडाईक. तर साधक अभिसंधान कोणाचं आहे, तर हे B.F. स्किनर यांचं आहे. ओके स्किनर साधक अभिसंधान उत्पत्ती. ओके चला पहा स्किनर याने कशावरती प्रयोग केला होता, तर स्किनर याने कबूतरवरती प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र. ओके स्किनर याने कबूतर या प्राण्यावरती प्रयोग केला होता. ओके पहा B.F. स्किनर हा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता ज्यांची कोणती आहे तर साधक अभिसंधान उत्पत्तीचा हा जनक आहे. कशाचा, साधक अभिसंधान उत्पत्तीचा हा उद्गात आहे. याने कबूतरावरती जो प्रयोग केला त्यासाठी एक त्याने खास पेटी तयार केली होती आणि ती पेटी स्किनर बॉक्स या नावाने ओळखल्या जाते. ती पेटी जी आहे ती स्किनर बॉक्स या नावाने ती पेटी ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र. बघा यामध्ये काय तर विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते ओके तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात आणि साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हणतात. ओके यालाच इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे म्हणतात. यानंतर विद्यार्थी मित्र बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते? ओके, पहा मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, मानसशास्त्रज्ञांचे पहिले पुस्तक ॲनिमल इंटेलिजन्स, रिपब्लिक, दी ॲनिमा आणि प्रिन्सिपल सायकोलॉजी. तर मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे विद्यार्थी मित्र? मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. ओके, मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? तर ॲरिस्टॉटल. ओके, मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते ॲरिस्टॉटल यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, डी ॲनिमा. ओके, चला रिपब्लिक हा कोणाचा आहे? रिपब्लिक हा ग्रंथ आहे प्लेटो यांचा. रिपब्लिक कोणाचा आहे? प्लेटो. ओके, त्यानंतर ॲनिमल इंटेलिजन्स थॉर्नडाईक. ओके, पहा विद्यार्थी मित्र, आता याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक डी ॲनिमा आहे. ओके, ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात आत्म्यासंबंधीचे विचार त्यांनी समाविष्ट केले आहे आणि आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे. ओके, बघा या पॉईंटमधून आपल्याला अजून एक पॉईंट कव्हर होतोय, म्हणजे मानसशास्त्राची व्याख्या. ॲरिस्टॉटल ज्या यांनी मानसशास्त्रज्ञाची कोणती व्याख्या केली आहे? तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे? बघा, भावनिक बुद्धिमत्ताचा जो सिद्धांत आहे, ओके, भावनिक बुद्धिमत्ता कोणी मांडलेली आहे? पीटर सॅलोवी, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमन आणि जॉन मेयर. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? तर डॅनियल गोलमन आहेत. ओके, डॅनियल गोलमन यांनाच काय म्हणतात? यांनाच भावनिक बुद्धिमत्तेचे जनक देखील म्हणतात. ओके, डॅनियल गोलमन हे काय आहेत? तर डॅनियल गोलमन हे भावनिक बुद्धिमत्तेचे काय? जनक. डॅनियल गोलमन यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण, त्यानंतर जर कोणी कार्य केलं तर जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी देखील त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला ज्यावेळेस भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य प्राप्त होते त्यावेळेस काय? जीवन हे समृद्ध होते असं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यांचं. बघा या ठिकाणी काय? शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडला. बघा, व्यक्तीची जी बुद्धी आहे तर व्यक्तीच्या बुद्धीस ज्यावेळेस भावनेची जोड मिळाली तर त्यांचे जीवन हे समृद्ध होईल, यशस्वी होईल असं मत डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाने आपल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या उपपत्तीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बघा, आता प्रतिमासृष्टीतील काय? निवडक प्रतिमाच्या आधारे एक आगळेवेगळे चित्र तयार करणे. आता जर म्हटलं की तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबाबत चित्र तयार करा, म्हणजे तुम्ही काय करायला लागतं? तर मनामध्ये आपण त्या गोष्टीची कल्पना करायला लागतो. मग याला काय म्हणतात? याला कल्पना असे म्हणतात. संवेदना नाही, भावना नाही, प्रेरणा नाही. ओके, प्रेरणा आपण त्या गोष्टीपासून आपल्याला मोटिवेशन मिळतं. तर हे कल्पनेचा प्रकार झाला. ऑप्शन नंबर 2 कल्पना हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आता याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊ. पहा, प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला कल्पना म्हणजेच इमॅजिनेशन असे म्हणतात. आणि कल्पनेत घेतलेले जो अनुभव काय असं, हे घेतलेल्या अनुभवाच्या आधारे एक नवीन चित्र हे तयार केले जात असते. ओके, बघा आता याचं स्पष्टीकरणमध्ये पहा, जसं की देव, राक्षस, अप्सरा, स्वर्ग, नर्क, कल्पवृक्ष ह्या साऱ्या काय आहेत? या कल्पना अशाच प्रतिमांच्या जुळवणीतून साकार झाल्या आहेत. म्हणजेच काय? तर प्रतिमांचा खेळ म्हणजेच कल्पना असे म्हटल्याने अतिशयोक्ती ठरू नये. ओके, चलो पहा विद्यार्थी मित्रो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले, परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे. बघा, एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजेच काय? कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय? बघा विद्यार्थी मित्रो, आपल्याला परीक्षेमध्ये संरक्षण यंत्रणा या टॉपिकवर 100% परीक्षेमध्ये प्रश्न जे असतात हे विचारल्या जात असतो. ओके, बघा मग आता संरक्षण यंत्रणेवर आधारित हा प्रश्न आहे. कोणते म्हणणार या ठिकाणी?
विस्थापन, आत्मताडन, तादाम्य की प्रक्षेपण. तर परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती. हे आपल्याला खूप वेळा रिपीट झालेलं आहे. कशाचं उदाहरण आहे? प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 प्रक्षेपण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विस्थापनमध्ये काय तर एकाचा राग दुसऱ्यावर. विस्थापनमध्ये काय होतं? एकाचा जो राग आहे हा दुसऱ्यावर काढला जातो. ओके, विस्थापनात काय होते? एकाचा राग दुसऱ्यावरती काढला जात असतो. आत्मताडन म्हणजे काय? या ठिकाणी विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो माणूस यामध्ये. ओके, आत्मताडनामध्ये काय होतं तर मानव काय करतो? सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे स्वतःला झालेल्या म्हणजे स्वतःला एखाद्या गुन्ह्याबद्दल कमी शिक्षा झाली तर त्या ठिकाणी जास्त शिक्षा झाली असं म्हणून त्या ठिकाणी सहानुभूती प्राप्त केल्या जाते. ओके, आणि तादाम्य म्हणजे काय? जे बडे व्यक्ती असतात, ओके, मोठे नेते, ओके, म्हणजे काय मोठ्या व्यक्तींसोबत आपला संबंध आहे. ओके, मोठ्या व्यक्तींसोबत काय फोटो काढणे, आपली ओळख दाखवणे. ओके, एकंदरीत काय तर प्रतिष्ठेसंबंधी आपल्याला दिसून येतं यामध्ये. ओके, प्रतिष्ठा आपली खूप मोठी आहे असं जाणून देणं हे कशाचं आहे तर हे तादाम्याचं उदाहरण झालं. आणि प्रक्षेपण बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असं म्हणणं म्हणजेच काय तर प्रक्षेपण या ठिकाणी आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. तत्पूर्वी पहा, याचं स्पष्टीकरण आपण समजून घेतलेलं आहे स्वरूप यापूर्वीच. बघा, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? ओके, बघा कोणती प्रेरणा आहे जी मनोसामाजिक प्रेरणा नाही? म्हणजे त्या ठिकाणी काय बघा, आता मनोसामाजिकमध्ये काय येतं बघा, संपादन ही मनोसामाजिक प्रेरणा आहे, संलग्न ही देखील मनोसामाजिक प्रेरणा आहे, कुतूहल आणि संशोधन ही देखील मनोसामाजिक प्रेरणा आहे. फक्त उत्सर्जन जी आहे ही मनोसामाजिक प्रेरणा येत नाही, ही बाह्य प्रेरणा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 उत्सर्जन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी प्रेरणा जी आहे विद्यार्थी मित्र, प्रेरणा तर प्रेरणेचे या ठिकाणी प्रकार पडतात. ओके, बघा या ठिकाणी मनोसामाजिक, बाह्य प्रेरणा. ओके, आणि यामध्ये मनोसामाजिक म्हणजे जर पकडलं तर या ठिकाणी सहवास विषयक. ओके, सहवास विषयक प्रेरणा असे जे आहे ते प्रेरणेचे विविध प्रकार त्या ठिकाणी पडतात. यानंतर ने बघा, या ठिकाणी उत्सर्जन ही सामाजिक प्रेरणा नाही. ओके, उत्सर्जन काही सामाजिक प्रेरणा नाही आहे. बघा, ध्येय प्राप्तीस प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या, वर्तनवादी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच प्रेरणा होय. या ठिकाणी प्रेरणेची व्याख्या देखील आपण बघितली. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पहा प्रश्न काय आहे. अध्ययन उपपत्तीच्या, ओके, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये बघा, अध्ययन उपपत्ती जी आहे, अध्ययन उपपत्तीचे जर आपण वर्गीकरण केले तर त्यामध्ये जी साहचर्यवादी उपपत्ती येते तर यामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही म्हटलेला आहे. ओके, होत नाही. वॅटसन, गुथ्री, हल, आसुबेल. ओके, कोणता आहे ज्यांचा साहचर्यवादीमध्ये समावेश होत नाही तर ते आहेत विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा. तर या ठिकाणी आसुबेल यांचा काय समावेश त्या ठिकाणी होणार नाही. ओके, आसुबेल हे कशामध्ये येतात तर आसुबेल विद्यार्थी मित्र हे यांची उत्पत्ती कोणती आहे? ज्ञानात्मक उपपत्ती आहे. ओके, आसुबेल यांची कोणती येतं तर हे ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतात. ओके, ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये यांचा समावेश होतो. ओके, त्यानंतर गुथ्री, हल, वॅटसन हे जे आहेत हे कशामध्ये येतात? हे साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतात. बघा यामध्ये आता अध्ययन उपपत्तीचे आपण प्रकार बघितले, यामध्ये महत्त्वपूर्ण कोण आहेत बघा. अध्ययन उपपत्तीचे विद्यार्थी मित्र जर याचा प्रकार जर करतो म्हटलं तर याचे 3 भाग पडतात. ओके, 3. एक म्हणजे साहचर्यवादी, अध्ययन उपपत्तीचे साहचर्यवादी, त्यानंतर ज्ञानात्मक, त्यानंतर आधुनिक. ते अध्ययन उपपत्तीचे 3 बघा, साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती असे 3 प्रकार त्या ठिकाणी तिचे पडतात. मग त्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, साहचर्यवादी विद्यार्थी मित्र
थॉर्नडाईक, पॅव्लॉन, स्किनर हे येतात. ज्ञानात्मकमध्ये जसं आपण पाहिलं आसुबेल, कर्ट लेविन, कोहलर. ओके, हे ज्ञानात्मकमध्ये येतात. आणि आधुनिकमध्ये ओके अल्बर्ट बांदुरा. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जी आहे ही कशामध्ये येतं, तर ही आधुनिक उपपत्तीमध्ये त्या ठिकाणी येतं. ओके, पहा या टाईपमध्ये याचे प्रकार पडतात. होप सर्वांना हा पॉईंट समजला असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडतो त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. मस्तिष्क ग्रंथातून स्त्रवणाऱ्या स्त्रवाचे प्रमाण वाढल्यास, ओके मस्तिष्क ग्रंथातून जे स्त्रवण आहे याचं जर प्रमाण वाढलं तर काय होतं, व्यक्तीची बुद्धी वाढते, व्यक्ती वर्तनात अस्थिरता वाढते, शरीराची अवास्तव वाढ होते की व्यक्तीची कामवासना वाढते. तर अशावेळी विद्यार्थी मित्र शरीराची अवास्तव वाढ होते. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्मरणाचा प्रमुख घटक ओके कोणता आहे, ग्रहण. यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. ओके पहा, स्मरणाचा प्रमुख घटक कोणता आहे तर ग्रहण, आणि यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजेच काय, अनुभवाचे स्वरूप. तर अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही. ओके, अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही असं म्हटलेलं आहे. तर चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती आणि चेतक स्रोत. तर अनुभवाच्या स्वरूपामध्ये कोणती बाब येत नाही तर चेतकाची तीव्रता हा घटक येत नाही. आणि ऑप्शन नंबर 1 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. बुद्धिगुण. ओके, बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात आणि जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक. ओके, बुद्धीची काय गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे. ओके, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, शक्तिवादी उपपत्ती, संख्यात्मक उपपत्ती, द्विघटक उपपत्ती आणि अनेक घटक उपपत्ती. तर बघा या ठिकाणी काही गुंतागुंत या ठिकाणी म्हणजे बुद्धीची श्रेष्ठता म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर मज्जातंतू यावरून आपल्याला समजते की गुंतागुंती म्हणजे जटिल प्रक्रिया. ओके, आता ज्या जटिल प्रक्रिया असतात बुद्धिमत्तेच्या या कशामध्ये येतात तर या संख्यात्मक उपपत्तीमध्ये येतात. कशामध्ये येतात, संख्यात्मक. ओके, त्यामुळे संख्यात्मक उपपत्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कशामध्ये आहे, संख्यात्मक उपपत्ती हे आहे थॉर्नडाईक यांनी या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र द्विघटक उपपत्ती जी आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे तर द्विघटक उपपत्ती जी आहे ही स्पिअरमन या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. ओके, द्विघटक उपपत्ती स्पिअरमन यांनी मांडली आहे. ओके, या ठिकाणी एक घटक या ठिकाणी काय सामान्य घटक आणि विशिष्ट घटक असं त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, स्पिअरमन यांनी बुद्धिमत्ते संदर्भात जे आहेत 2 घटक सांगितलेले आहेत. यामध्ये जी संचलन येतो. ओके, या ठिकाणी बघा एक असतो सामान्य घटक, याला S1 असं नाव दिलेलं आहे. ओके, सामान्य घटकाला काय नाव दिलेलं आहे त्यांनी तर S1 नाव दिलेलं आहे. आणि S2 विशिष्ट घटक म्हणजे S2. ओके, हे झालं या संदर्भात. आणि अनेक घटक उपपत्ती ओके कोणाची आहे तर बुद्धिमत्तेचं एका घटकापासून बनलेली आहे का नाही, बुद्धिमत्ता ही अनेक घटकापासून बनलेली आहे असं मानसशास्त्रज्ञांचं मत आहे. ओके, आणि हे कोणी मांडलेलं आहे तर हे थर्स्टन यांनी मांडलेलं आहे. कोणी, थर्स्टन. ओके, थर्स्टन या मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितलं, अनेक घटक जे आहे बुद्धिमत्तेचे अनेक घटक उपपत्ती ही या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. ओके, चला होप सर्वांना आजच्या या व्हिडिओमधील हे प्रश्न समजले असतील विद्यार्थी मित्र. ओके, बघा संख्यात्मक उपपत्ती म्हणजेच काय, याला न्यूमेरिकल हायपोथेसिस असे म्हणतात. ओके, न्यूमेरिकल हायपोथेसिस इंग्लिशमध्ये आलं की आपल्याला लक्षात येऊन जातं. आणि संख्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी बुद्धिमत्तेवर म्हणजेच काय, या ठिकाणी संख्यात्मक माहितीवर आधारित सिद्धांत किंवा युक्तिवाद ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच TET संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF डाउनलोड करायची असेल ओके तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.